पुणे जिल्ह्यातील दौंड तहसील कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या वतीनं दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। आंदोलनापूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत शासकीय कार्यालयांमध्ये प्राधान्य सेवा, महा ई सेवा केंद्रांवर सवलतीच्या दरात सेवा, व्हीलचेअरची सुविधा, तात्पुरत्या UDID कार्ड धारकांनाही शासकीय योजनांचा लाभ तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांगांना सन्मानाची वागणूक मिळावी अशा प्रमुख मागण्या मांडल्या। यावर तहसीलदारांनी संबंधित विभागांशी चर्चा करून नियमानुसार आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी असं लेखी आश्वासन दिले। या सकारात्मक भूमिकेनंतर प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनानं नियोजित आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला। यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी पुणे जिल्हा दौंड प्रतिनिधी मयूर साळवे व संघराज गायकवाड यांचा रिपोर्ट। नमस्कार, जय प्रहार। आज आम्ही तहसील कचेरीवर पश्चिम महाराष्ट्र सचिव रामेश्वर मंत्री बोलतोय। या आंदोलनाला आम्हाला इथं यायचं वेळ या तहसीलदारांमुळे आलेली आहे। त्याकरता आम्ही प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्रजी सातव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आज राबवलंय। का हे तहसीलदार कुणाचं ऐकत नाही, मागण्या मंजूर होत नाही, किरकोळ गोष्टीला आज आम्हाला 2-2 वर्ष चक्रा मारावं लागतात। त्यामुळं हे आंदोलन आम्हाला करावं लागलं। या आंदोलनाची दखल घ्यायची सोडून आज तहसीलदार स्वतः गैरहजर आहेत। त्याची जबाबदारी आज नायब तहसीलदारांनी घेतली, पण आमच्या मनाचं समाधान होत नव्हतं म्हणून आम्ही आज इथून उठणार नव्हतो। आमचे स्वतः राज्याध्यक्ष तहसीलदारांच्या कॅबिनमध्ये जाऊन बसले होते की जोपर्यंत तहसीलदार येणार नाही आम्ही कॅबिनचा ताबा सोडणार नाही। मग त्यांनी यांचं बोलणं करून घेतलं आणि त्या सगळ्या मागण्या मान्य लेखी स्वरूपामध्ये नायब तहसीलदार यांनी मंजूर केल्या। त्यामुळं ते आंदोलन आम्ही आता स्थगित करत आहोत। यावेळी आम्हाला याचं कारण काय आहे हे तहसीलदारांनी येऊन सविस्तर आम्हाला मागण्या करायच्या होत्या। 15 फेब्रुवारी पत्र दिलेलं आहे। वेळोवेळी या मागण्या आम्हाला कराव्या लागतात। मागण्या किरकोळ आहेत, अन्नधान्य मिळत नाही, अंत्योदयमध्ये लोकांना चक्रा मारावं लागतात, पेन्शन योजना मिळत नाही आहे। या पेन्शन योजनेचा तर एवढा खेळखंडोबा झाला आहे की ज्या एजंटांनी विधवा बाया असतील, एजंट असतील यांच्या पटापट पैसे मिळून जातात, आमचे पैसे मिळत नाही। याकरता रावसाहेबांचं याच्यावर दुर्लक्ष होत आहे। प्रत्येक अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर लक्ष देऊन ही वेळ जर अपंगावर येत असेल, व्हीलचेअर अपंगांना नाही आहे, अपंगांनी आत यायचं म्हणलं तर तुमच्या लिफ्ट बंद असतात, मग अपंगांनी जायचं कुठं? त्यांचे सर्व अधिकारी आम्ही ज्या दिवशी उपोषण करणारे गैरहजर होतात, म्हणजे जाणून बुजून दिव्यांगाची हेटा नव्हती अशी आमची भावना निर्माण झाली। म्हणून आम्ही आमच्या राज्याध्यक्षांना ही कल्पना दिली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे आज आंदोलन केलंय। मी आमच्या राज्याध्यक्षांना सांगतो, साधव साहेब आपण याच्याविषयी 2 शब्द यांना सांगावे। दौंड तालुक्यामध्ये दिव्यांग हक्क कायदा आणि दिव्यांगांसाठी ज्या सरकारी योजना आहेत या लाभापासून दिव्यांगांना वंचित ठेवण्यात येत आहे अशी कल्पना या तालुक्यातील तालुका अध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष आणि राज्य सचिव यांनी, पश्चिम महाराष्ट्र सचिव यांनी दिल्यानंतर आज इथं आंदोलन ठेवण्यात आलं होतं। आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की ज्या दिव्यांगांना जी पेन्शन दिली जाते ती ह्या इथं 4-4 महिने 6-6 महिने उशिरा दिली जाते, ती वेळेवर देण्यात यावी। कारण इथं दिव्यांगांचे जे पेन्शनचं जी प्रकरणं असतात, बऱ्याच दिव्यांगांनी पेन्शनसाठी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांच्या पेन्शन लवकर मंजूर होत नाही। परंतु इथं विधवा महिलांसाठी ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांचे मात्र इथं काही लोकांच्या माध्यमातून लवकर प्रकरणं मंजूर केली जातात, परंतु दिव्यांगांना सतत हेलपाटा मारावं लागतात। त्यांची प्रकरण निकाली काढण्यात मंजूर करण्यात यावी ही एक प्रमुख मागणी होती। त्याचबरोबर तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली शासनाची एक समिती आहे आणि त्या समितीचे तहसीलदार साहेब हे सचिव आहेत। या समितीचं नाव 5% खर्च निवारण समिती असते, परंतु या समितीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये 5% निधी खर्च केला जातोय का नाही ग्रामपंचायतचा किंवा ज्या शासकीय इमारती आहेत त्या अडथळा विरहित आहेत का नाही, दिव्यांगांना मुक्त संचार करता येईल का नाही अशा पद्धतीची इमारत आहे का नाही, किंवा दिव्यांगांना जे अंत्योदय कार्ड आहे राशनचं ते मिळते का नाही, या अशा अनेक दिव्यांगांच्या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी करायचं काम ह्या समितीचं आहे। परंतु आज 3-4 वर्ष झाले ही समिती स्थापन करण्यात आलेली नाहीये। एवढी उदासीनता या समितीचे सचिव तालुका कार्य म्हणतात दंडाधिकारी यांनी दाखवलेली आहे। त्याचप्रमाणे जे आमदार साहेब आहेत या तालुक्याचे त्यांचा ते दिव्यांगांसाठी जो दिव्यांग निधी असतो आमदार फंडातील 5% निधी हा दिव्यांगांच्या कल्याणाकरता खर्च करायचा असतो, परंतु ह्या तालुक्याचे आमदार साहेब आहेत जे आदरणीय कुल साहेब यांनी मागील 5 वर्षापासून दिव्यांगांसाठी
जे वर्षाला 30 लाख रुपये आमदार फंडातून खर्च करायला हवे ते खर्च केलेले नाही आहेत. त्यामुळं आमदार साहेबच दिव्यांगांना त्यांच्या फंडातील निधी वापरत नाही आणि तालुका दंडाधिकारी या तालुक्यातील जे सर्व विभागाचे अधिकारी आहेत ते दिव्यांगाला योजनापासून वंचित ठेवत आहेत. त्यांच्यावर हे दंडाधिकारी कारवाई करत नाही. एवढी विधानसभा इथं या दौंड तालुक्यामध्ये आहे. त्यामुळं भूमिहीन बेघर लोक ज्यांना राहायला निवारा नाही या पावसा पाण्यात अशा गरीब माझ्या दिव्यांग बांधवांना 1 गुंठा सरकारी जागा राहण्यासाठी द्यावा असा दिव्यांग कायद्यात म्हटलेले आहे. पण अशा कुठल्या प्रकारे इथं काल महसूल दिन झाला. या महसूल दिनामध्ये महसूल विभागाच्या ज्या दिव्यांगांसाठी ज्या योजना आहेत या योजनेचा लाभ दिव्यांगांना मिळतो का नाही याचा आढावा सुद्धा घेतला जात नाही. म्हणजे इतकी या तालुक्यामधील दिव्यांग बांधव हा आपल्या हक्कापासून वंचित आहे. दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी प्रभावी होत नाही या आणि त्याची अंमलबजावणी करावा, दिव्यांगांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज इथं आंदोलन करण्यात आलं दौंड तहसील कार्यालयावर.